कोकणातील पर्यटनाबरोबरच तेथील जेवण हा एक उत्सुकतेचा विषय आहे। नमस्कार, मी कादंबरी। यावेळी तोंडवली तळाशीला फिरायला गेल्यानंतर फिरण्यासोबतच आमच्या जेवणाची सुद्धा चंगळच झाली। जामदुल बेटावर कांदळवनाची सफर झाल्यानंतर आम्ही आचऱ्यामधील रामेश्वर मंदिराच्या मागे असणाऱ्या या सुरंगी कॅफेमध्ये गेलो। केळीचे पान, मातीची भांडी वापरून पर्यावरणाला हानी न पोहोचवता कोकणी स्वाद पर्यटकांना देण्याचे काम हे करतात। ज्वारी बाजरीची भाकरी, माठाची चवळीची भाजी, केळ्याचे काप, कैरीचे रायते, उकडीचा मोदक, तांदळाची खीर, आमरस असा झकास बेत होता। सुरंगी कॅफेमध्ये येण्याआधी आपल्याला प्री बुकिंग करावे लागते। पोटभर खाऊन आम्ही नित्यानंद प्राईड बीच रिसॉर्टला गेलो। इथे थोडा आराम केला। या रिसॉर्टच्या रूम अगदी प्रशस्त आहेत। रूम, वॉशरूम एकदम स्वच्छ, सर्व्हिसही झकास। आजूबाजूचा परिसर तर तुम्ही बघत आहातच। संध्याकाळी निवांत या झाडांच्या संगतीत बसलो। आमच्या रूमच्या समोरच असणाऱ्या या समुद्र किनाऱ्यावर गेलो। मनसोक्त समुद्रामध्ये भिजलो, सूर्यास्त पाहिला। अगदी अंधार पडेपर्यंत इथेच थांबून राहिलो। पोटात भुकेची जाणीव झाल्यावर पुन्हा रूमवर गेलो। तोपर्यंत इथे मस्त मच्छीचा बेत केलेला होता। पापलेट थाळी, सुरमई थाळी, कोळंबी थाळी, चिकन थाळी, मन आणि पोट भरेपर्यंत छान जेवण केलं। दुसऱ्या दिवशी निवतीचे लाईट हाऊस बघायला जायचे प्लॅनिंग होते। तिथे आम्ही काय केले हे बघण्यासाठी पुढचा व्लॉग नक्की बघा। हॉटेलचे डिटेल्स, कांदळवनाची सफारी आणि सुरंगी कॅफेची माहिती लिखित स्वरूपात मिळवण्यासाठी कोकण अशी कमेंट करा।